Hello students, it's me your Vaibhav sir and we are back with another session of Inside a Atom. स्टुडंट्स लास्ट सेशनमध्ये आपण ॲटमच्या दोन थिअरीज बघितल्यात. सगळ्यात इनिशियली कोण आलं होतं? डाल्टन, बरोबर. डाल्टन नंतर कोण आला? तर तुमचा जे थॉम्सन, बरोबर. या दोघांच्याही थिअरीज आपण थिअरॉटिकली एकदम प्रॉपरली काल शिकलो, बरोबर, म्हणजेच लास्ट सेशनमध्ये शिकलो. तसंच आपल्याला आता काय करायचं आहे की पुढच्या कुठल्या थिअरीज आल्यात आणि त्या थिअरीज एक्झॅक्टली काय होत्या ते आपल्याला शिकायचं आहे. तर आजच्या सेशनमध्ये जी थिअरी आपण शिकणार आहोत ती आहे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ओके, सो लेट्स राईट द हेडिंग रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. आता रुदरफोर्ड हा असा व्यक्ती होता ना स्टुडंट्स की जो ॲटमच्या इनसाइडचा स्टडी करत होता. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली ॲटमच्या आत काय आहे, ॲटमचं इंटरनल स्ट्रक्चर काय आहे, ठीक आहे, हे सगळं इंटरनल स्टडी करत असताना त्याने 1911मध्ये ॲटमचं तुमच्या न्यूक्लिअर मॉडेल त्यांनी आपल्या पुढे आणलं. म्हणजे काय की एक्झॅक्टली ॲटमच्या सेंटरला काय असतं ते त्याला समजलं होतं आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी ॲटमचं एक न्यूक्लिअर मॉडेल बनवलं, जे की जे थॉम्सनच्या म्हणण्याला एक्झॅक्टली अपोजिट निघालं. म्हणजे जे थॉम्सनचं म्हणणं होतं बघा की पॉझिटिव्हली चार्ज पूर्ण ॲटममध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे, तर ह्या गोष्टीला त्याने काय केलं, रॉंग प्रूफ करून दिलं विथ दी हेल्प ऑफ हिज थिअरी. येते लक्षात. सो सगळ्यात फर्स्टली आपल्याला काय करायचं, आपण बघितलं लास्ट थिअरीजमध्ये सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट होते काही मुद्दे असे की जे आपल्याला स्पेसिफाय करायचे आपल्या एक्झाममध्ये, बरोबर. सो रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेलबद्दल मग काय काय गोष्टी लिहिणार आहात, तर सगळ्यात फर्स्ट थिंग लक्षात ठेवाल, अर्नेस्ट रुदरफोर्ड स्टडीड व्हॉट इनसाइड ऑफ अ ॲटम. ओके, and in 1911 he proposed his nuclear model of what atom. Okay, so let's write the first point. काय सांगितलं होतं त्याने, काय केलं होतं त्याने, the Ernest Rutherford studied the inside of atom and in 1911 gave the what at nuclear atomic model of an atom. Gave the nuclear atomic model. ओके, आता स्टुडंट्स जर सपोज आपण बघितलं, फर्स्ट पॉईंट तर लक्षात आला, काय करत होता तो, ॲटमच्या इनसाइड स्टडी करत होता. तो इनसाइड स्टडी करत असताना त्याने काय लॉन्च केलं 1911मध्ये, त्याचं न्यूक्लिअर ॲटॉमिक मॉडेल, बरोबर. आता हे नेमकं काय स्टडी केलं होतं बरं, त्या ॲटमच्या इनसाइड नेमकं काय असतं वगैरे असं काय स्टडी केलं होतं रुदरफोर्डने. तर स्टुडंट्स रुदरफोर्डचं म्हणणं असं होतं, जे सगळ्यात इम्पॉर्टंट होतं आणि त्याने आपल्याला आपल्या ॲटॉमिक स्ट्रक्चर, म्हणजे जे आज आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर फॉलो करतो ना, त्याचे बरेचसे मुद्दे त्याने आपल्याला त्याच्या थिअरीमधनं दिले. ठीक आहे, सो सगळ्यात फर्स्ट थिंग त्याने सांगितलं की देर इज अ पॉझिटिव्हली चार्ज सेंटर इनसाइड ए ॲटम कॉल्ड न्यूक्लियस. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की जर सपोज आपण बघितलं ॲटमच्या सेंटरला एक पॉझिटिव्हली चार्ज्ड कोर आहे आणि त्या कोरला काय म्हणतात, तर तुमचा न्यूक्लियस. येते लक्षात. सो फर्स्ट मुद्दा काय लक्षात ठेवाल रुदरफोर्डचा, देर इज थोडं क्लिअरली तो, देर इज ए पॉझिटिव्हली charged center core inside atom called what, न्यूक्लियस. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात त्यांनी आपल्याला काय दिलं तिकडे, न्यूक्लियस, बरोबर ना. आपण जे म्हणतो ना ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतो, तर ती जी मेन गोष्ट होती न्यूक्लियसची, ती कुणी दिली, तर आपल्याला रुदरफोर्डने दिली. सेकंड थिंग त्याने त्याच्या थिअरीत काय सांगितलं बघा. सेकंड थिंग त्याचं म्हणणं असं होतं की मोस्ट ऑफ मास ऑफ अन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड ऑन दी न्यूक्लियस. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की जे थॉम्सन म्हटलं होतं बघा की त्याचा जो मास आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. ठीक आहे,
तर इकडे हा काय म्हटला होता की त्याचा मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाहीये. याचा जो मास असणार आहे, सॉरी डाल्टन म्हटला होता युनिफॉर्म, तो जो हार्ड सॉलिड युनिफॉर्म स्पेअर म्हटला होता ना तो, तर सेम थिंग तसं इकडे काय म्हटलं हा की नाही, तसं काही नाहीये की तुमचा ॲटम कम्प्लिटली युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मासचा बनलाय वगैरे, असं काही नाहीये. त्याचं म्हणणं असं होतं की तुमचा जो काही सेंट्रल पॉझिटिव्हली चार्ज कोर आहे ना, न्यूक्लियस, तो न्यूक्लियसच मेन हब आहे. त्या पूर्ण ॲटमचं सगळ्यात जास्त मोस्ट ऑफ, म्हणजे असं कन्सिडर करा तुम्ही, अगदी 99% जे मास आहे ते कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्या न्यूक्लियसवर. ठीक आहे. आणि थोडंसं जे एक्स्ट्रा उरणार आहे ते फक्त एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये तेवढा मास राहणार, येते लक्षात. सो काय लक्षात ठेवाल, मोस्ट ऑफ मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड ऑन द न्यूक्लियस अकॉर्डिंग टू whom, रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. सो लेट्स राईट what the most of mass of an atom is concentrated at the nucleus. ओके. सो कॉन्सेप्ट डोक्यात जाती तुमच्या. काय लिहिलं आपण नेक्स्ट पॉइंट, की तुमचा जो मोस्ट ऑफ मास आहे तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे, न्यूक्लियसवरती. आता पुढे जाऊन तो सांगतो की जर समजा आपण ऑब्झर्व केलं ह्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती, ठीक आहे, न्यूक्लियसच्या अवतीभोवती कोण असतं बरं, तर स्टुडंट्स त्याच्या म्हणण्यानुसार न्यूक्लियसच्या अवतीभोवती निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स हे काय करत असतात, ऑर्बिटिंग करत असतात. ऑर्बिटिंग म्हणजेच काय, रिव्हॉल्व करत असतात, येते लक्षात. म्हणजे आपण ज्यांना इलेक्ट्रॉन्स म्हणतो बघा, इलेक्ट्रॉन्सचा चार्ज कसा असतो, निगेटिव्ह. तर याच्या म्हणण्यानुसार ते सगळ्या निगेटिव्ह चार्जेसची जी काही संख्या आहे ते सगळेच्या सगळे असे नुसते पडलेले किंवा पूर्ण पॅक होऊन नाही बसले उरलेल्या एरियामध्ये. ते काय करताय, तर रिव्हॉल्विंग करताय. ते काय करताय, तर ऑर्बिटिंग करताय. कुणाच्या अवतीभोवती, तर तुमच्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती, येते लक्षात. सो काय लिहिणार आहात तुम्ही, तुमचा नेक्स्ट पॉइंट, द negative charges are orbiting or revolving around the nucleus and are called electrons. येते लक्षात. तर ह्या होत्या काही इंटरलिंक एकदम बेसिक डिटेल्स रुदरफोर्डच्या मॉडेलच्या. ठीक आहे. सो काय काय लक्षात ठेवाल मग, की तुमचा जो काही पॉझिटिव्हली चार्ज सेंटर कोर आहे त्याला काय म्हणायचं, न्यूक्लियस. ठीक आहे. म्हणजे ॲटमच्या सेंटरला एक पॉझिटिव्हली चार्ज सेंटर कोर असतो ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. सेकंड थिंग, त्या पर्टिक्युलर ॲटमचा मोस्ट ऑफ मास कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे, न्यूक्लियसवरती. आणि नेक्स्ट थिंग काय तुमची, की जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स किंवा आपण निगेटिव्ह चार्जेस जे होते ज्यांना आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो, ते काय करताय, तर तुमच्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय करतात, तर ऑर्बिटिंग करताय, येते लक्षात. सो मग आता तुम्हाला एक्झॅक्ट कॉन्सेप्ट लक्षात आली असेल रुदरफोर्डच्या मॉडेलची. अजून काही पॉईंट्स आहेत, पण हे जे इंटरलिंक पॉईंट्स होते ते मी कव्हर केले फर्स्ट स्टांजामध्ये. सो तुम्हाला काय करायचं, आता व्हिडिओ पॉज करायची आणि इनिशियली एवढे मुद्दे तुमचे काय करायचे, नोट डाऊन करून घ्यायचे. झालं लिहून. आता याच्यानंतरचा जो फिफ्थ पॉईंट आहे, तो फिफ्थ पॉईंट थोडासा त्याच्या स्ट्रक्चरला रिलेट करतो. मी तुम्हाला म्हटलो ना, जे लगतचे पॉईंट्स होते ते मी आधीच घेऊन टाकले, जे इंटरलिंक्ड होते. आता थोडासा वेगळा, बियॉन्ड द टॉपिक. मी जर समजा बघितलं अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड, ठीक आहे, अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड, सेंटरला हा जो न्यूक्लियस आहे ना, ठीक आहे, सेंटरचा हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करताय, ऑर्बिटिंग करताय, बरोबर. आता हे ऑर्बिटिंग करत असताना समजा ते एवढे असतील, ठीक आहे. आता एवढे असतात असं नाही, पण मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पलसाठी घेतलं. ठीक आहे. सपोज आपण थोडेसे कमी करूया, चला. सपोज हे सगळे काय करतायत, तिकडे ऑर्बिटिंग करतायत सपोज. ठीक आहे. हे सगळे तिकडे ऑर्बिटिंग करत असताना जर सपोज आपण ऑब्झर्व जर केलं, तर ह्या इलेक्ट्रॉन्सच्या मध्ये आणि ह्या न्यूक्लियसच्या मध्ये काय आहे, स्पेसिंग आहे. ठीक आहे. म्हणजे जर सपोज आपण बघितलं एम्प्टी स्पेसेस आहेत, जसं की आपण बघितलं होतं कुणाच्या मॉडेलमध्ये, डाल्टनच्या मॉडेलमध्ये. डाल्टन म्हणायचं की बाबा डायरेक्ट एक सॉलिड आहे, एकदम पॅक.
ठीक आहे. तर इकडे तसं नाहीये, सॉलिड नाहीये. सॉलिड जर असता, जर सपोज आपण गृहीत धरलं थोड्या वेळासाठी डाल्टन बरोबर पण आहे, सॉलिड जर असता तर त्याच्यामधनं काहीच पास झालं नसतं कधीच. म्हणजे जसं की आपण बघतो बघा, आपण लाईट बनवलाय बरोबर ना, लाईटच्या वरनं आपण ग्लास लावून दिला, ग्लासमधनं आज पार्टिकल पास होत आहेत बरोबर ना, लाईट पास होते बरोबर. किंवा रादर आपण कुठलाही समजा एखादी आपण सिल्वरची फॉईल घेतली, सिल्वरची एकदम थीन एकदम मायक्रॉन्स मधली एक प्लेट घेतली, तिच्या अलीकडच्या साईडने जर लाईट चमकावलं तर पलीकडे येतोय. किंवा जर सपोज तिला जर आपण काही अल्फा पार्टिकल्स वगैरे हिट केले तर पलीकडे काही अल्फा पार्टिकल्स आपल्याला दिसतात. म्हणजे तिच्यामध्ये काही ना काही स्पेसिंग आहे ज्याच्यातनं हे पार्टिकल्स बाहेर येत आहेत. येत्या लक्षात. म्हणजे जे डाल्टनचं म्हणणं होतं की कम्प्लीट सॉलिड आहे, तो जे काही पॉइंट आहे तो 100% चुकीचा आहे. रिझन असं आहे की ॲटमच्या मध्ये इलेक्ट्रॉन्स आणि ॲटॉमिक न्यूक्लियस जो आहे ह्या दोघांच्या मध्ये काही एम्प्टी स्पेसेस आहेत. आणि हा होता रुदरफोर्डच्या मॉडेलचा लास्ट पॉइंट, जो की ॲटॉमिक स्ट्रक्चरला काही पार्टमध्ये आपल्याला एक्सप्लेन करून देतो. म्हणजे तुमचं जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते कम्प्लिटली त्याने एक्सप्लेन नाही केलं, पण काही प्रमाणात तरी रुदरफोर्डने भरपूर महत्त्वाचा टास्क कंप्लीट केला आहे, ज्याच्यात भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या आज पण आपण फॉलो करतो. येते लक्षात. सो मग काय लक्षात ठेवाल तुमचा शेवटचा पॉइंट, देर आर म्हणूया आपण, देर आर एम्प्टी स्पेसेस between atomic nucleus and electrons. ओके. ही जी तुमची स्पेसिंग आहे किंवा हे जे तुमचे स्पेसेस आहेत, ह्या स्पेसेस कशावरनं प्रूव्ह केले त्याने, त्याच्या स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटवरनं. ठीक आहे. आता ती जी स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आहे तो आपला सेकंड पॉईंट आहे आजच्या सेशनचा. तुम्हाला काय करायचं, पण इनिशियली तुमची व्हिडिओ पॉज करायची. आता तुमचा लास्ट पॉईंट लिहून घ्यायचा आहे, डायग्राम ड्रॉ करायची. डायग्राम थोडी प्रॉपर ड्रॉ कराल. ठीक आहे. माझ्याकडे राऊंडर वगैरे नाहीये म्हणून ते तसं दिसतंय. यांना म्हणणार तुम्ही इलेक्ट्रॉन, याला म्हणणार तुम्ही न्यूक्लियस, आणि ही आहे तुमची एम्प्टी स्पेस. ठीक आहे. सो प्रॉपर डायग्राम ड्रॉ करून घ्यायची, लास्ट पॉईंट लिहायचा, आणि पुढच्या पॉईंटकडे जाण्यापूर्वी हे जे मॉडेल आहे हे क्लिअर करून घ्यायचं. येते लक्षात. सो पॉज द व्हिडिओ अँड राईट इट डाऊन. झालं लिहून. आता जाणार आहोत आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे, जो की खूप इंटरेस्टिंग आहे, अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, जो की रुदरफोर्डने परफॉर्म केला होता. ॲक्च्युली जर सपोज आपण बघितलं ना, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट हा 2 सायंटिस्टच्या नावी आपण नमूद केला गेला. ॲक्च्युली रुदरफोर्डने तो परफॉर्म केला असं आपण म्हणतो, पण रुदरफोर्डने ना त्याचे आउटकम्स घेतले होते. म्हणजे रुदरफोर्डने फक्त त्याचे ऑब्झर्वेशन्स वापरले होते, पण ॲक्च्युली हा एक्सपेरिमेंट घेतला होता 2 सायंटिस्टने, ज्यांचं नाव होतं गायजर्स अँड मार्सडेन. ठीक आहे. गायजर आणि मार्सडेनने हा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट घेतला होता. पण ॲज इन तुमचं जे सायन्स आहे ते जनरल सायन्स आहे, फक्त एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला हवी आहे, खूप डेप्थमध्ये तुम्हाला जायचं नाही. म्हणून त्यांनी काय केलं ना, याचे आउटकम ज्यांनी स्पेसिफाय केले, म्हणजे रुदरफोर्डने स्पेसिफाय केले, फक्त त्यालाच त्यांनी काय केलंय, हायलाईट केले. ओके. पण डेप्थ तुम्हाला लक्षात ठेवायची फक्त एक जनरल नॉलेजसाठी एक्स्ट्रा, की काय लक्षात ठेवाल की हा एक्सपेरिमेंट ॲक्च्युली कुणाचा आहे, गायजर्स आणि मार्सडेन नावाच्या सायंटिस्टचा. ओके. सो आपण हेडिंग घेणार आहोत अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. ठीक आहे. आता हा जो अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आहे हा एक्झॅक्टली काय, तर स्टुडंट्स काय केलं गेलं होतं, एक गोल्ड फॉईल घेतली, खूप थिन गोल्ड फॉईल. आता खूप थिन म्हणजे किती थिन, तर अगदी 10⁻⁻⁴ mm म्हणा, किंवा अगदी 0.1234 सेंटीमीटर एवढी कमी थिक. ठीक आहे. इतकी थिन अशी थिन गोल्ड फॉईल घेतली, गोल्ड फॉईल. ठीक आहे. आणि तिच्या अवतीभोवती, ठीक आहे, त्या गोल्ड फॉईलच्या अवतीभोवती काय केलं, एक फ्लोरोसन्स स्क्रीन लावली. ठीक आहे. ही फ्लोरोसन्स स्क्रीन कशासाठी,
तर तुम्हाला ही जी काही एक्सपेरिमेंट चालणार आहे, ठीक आहे, हा एक्सपेरिमेंट क्लिअरली दिसावा म्हणून त्याच्या अवतीभोवती काय लावली, फ्लोरोसन्स स्क्रीन, आणि पुढे एक छोटासा गॅप ठेवला ज्यातनं तुमचे अल्फा पार्टिकल्स एंटर होऊ शकतील. याला म्हणतात स्लिट. काय म्हणतात, स्लिट. ठीक आहे. आणि याच्या एक्झॅक्ट समोर, याच्या ही जी स्लिट होती ही प्रॉपर अशी सेंटरला होती. ओके, ही आहे तुमची स्लिट. आणि याच्या एक्झॅक्ट समोर त्यांनी ठेवला एक इमिटर, अल्फा पार्टिकल इमिटर. ठीक आहे, अल्फा पार्टिकल्सचा काय घेतला, एक इमिटर घेतला. तो इमिटर काय करायचा, अल्फा पार्टिकल्स इमिट करायचा. आता इमिट केल्यानंतर इथे होती स्लिट. स्लिट म्हणजे काय असतं ना, एक छोटासा गॅप असतो ज्याच्यातनं लाईट पास होईल. ठीक आहे, तर स्लिटमधनं ते पास व्हायचं. पास झाल्यानंतर त्यांनी असं ऑब्झर्वेशन केलं की काही जे पर्टिक्युलर अल्फा पार्टिकल्स होते ते इथे आल्यानंतर असे बाउन्स बॅक झाले. ठीक आहे, म्हणजे डिफ्लेक्ट झाले काही अँगलने. ठीक आहे, काही जे अल्फा पार्टिकल्स होते ते स्ट्रेट अवे पास झालेत. ठीक आहे, आणि काही जे होते, ठीक आहे, म्हणजे काही अल्फा पार्टिकल्स कसे आढळलेत त्यांना, असे स्ट्रेट अवे जाताना. ठीक आहे, अनडेव्हिएटेड, म्हणजे ते थोडे पण डिफ्लेक्ट झाले नाही, डायरेक्ट पास होऊन गेले. काही जे होते ते असे रिटर्न येताना त्यांना आढळले. ठीक आहे, काही जे होते ते थोड्याशा अँगलने पण काय झाले, डिफ्लेक्ट झाले. आता जर समजा मी तुम्हाला अमाऊंट जर सांगायची झाली ना, तर मोस्ट ऑफ असे होते, जास्तीत जास्त असे होते. मी तुम्हाला इकडे पर्टिक्युलर ॲटॉमिक स्ट्रक्चरवर ते एक्सप्लेन करतो, इकडे ते प्रॉपरली एक्सप्लेन नाही होणार. हे जर न्यूक्लियस असेल ना, तर काही जे बाउन्स बॅक झाले ते असे होते, काही मोठ्या अँगलने रिटर्न आले ते असे होते, आणि काही म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त अनडिफ्लेक्टेड, म्हणजेच कसे स्ट्रेट अवे काय झाले, पास झाले. आता स्टुडंट्स याच्यातून तो काय प्रूफ करतो ते समजून घ्या. ऍक्च्युली जर समजा जर आपण जे थॉम्सनचं म्हणणं ऐकलं की तुमचे पॉझिटिव्ह चार्जेस सगळे इथे डिस्ट्रीब्युटेड आहे, अल्फा पार्टिकल हा स्वतः कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. जर मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस जर आले असते तर अल्फा पार्टिकलला ऑब्स्टॅकल आला असता, पॉझिटिव्ह एकमेकापासून दूर जातात, म्हणजे ते रिटर्न आले असते. पण जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल्स हे काय झाले, त्याच्यातनं पास झाले. आणि जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल जर पास झाले तर 100% तिकडे एम्प्टी स्पेसेस आहे हे प्रूव्ह होतं. आणि रुदरफोर्डच्या जे मॉडेलमध्ये जे त्यांनी एम्प्टी स्पेसेसचा पॉईंट सांगितला तोच ऍक्च्युली स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये काय झाला, इकडे प्रूव्ह झालाय. आता तुम्हाला काय करायचं आहे की डायग्राम ड्रॉ करायची, ही ड्रॉ करा, किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिली ती ड्रॉ करा. त्यांनी हे सगळं ऑब्झर्वेशन आहे ना फ्लोरोसन्स स्क्रीनमध्ये केलं होतं. मग सगळ्यात फर्स्ट थिंग काय लक्षात ठेवाल, द रुदरफोर्ड किंवा अदर in this experiment EXPT लिहितो एक्सपेरिमेंटला. ओके, इन दिस एक्सपेरिमेंट द थीन गोल्ड फॉइल, ब्रॅकेटमध्ये लिहितो 10⁻⁴ mm और 0.00004 सेंटीमीटर was bombarded by the alpha particles, okay, alpha particles coming through emitter via स्लिट. ठीक आहे, एकाच मुद्द्यात सगळं टाकून दिलं की कशातनं येत होते, तुमच्या इमिटरमधनं निघत होते आणि स्लिटच्या मधनं ते तिकडे येत होते. ओके, पुढे काय लक्षात ठेवा, दी मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स passed straight away through the gold foil. It means there
are THEIR, there are empty spaces in atom. ठीक है. नेक्स्ट थिंग, some were deflected by small and big angles. ठीक आहे, त्यांच्यातले काही स्मॉल आणि बिग अँगल्सने डिफ्लेक्ट झाले. आणि स्टील सम लाईक 1 of 20,000, 20,000 एखादा, म्हणजे इथनं 20,000 जर अल्फा पार्टिकल गेले ना, त्यातला एखादा बाउन्स बॅक व्हायचा. 20,000 बाउन्स्ड बॅक in opposite direction of incidence. Incidence म्हणजे काय, ज्या दिशेने तिथे जाऊन स्ट्राईक झालं होतं त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध दिशेला रिटर्न येणारे पण काही होते. ओके, आता याच्यात मग इम्पॉर्टंटली काय प्रूव्ह झालं, दिस प्रूव्ड दॅट व्हॉट, there are no obstacles inside the atom and there are empty spaces. Okay, so याच्यातनं प्रूफ काय होतंय, hence it is clear that there are empty spaces in atom and no uniform charge distribution. आणि atom consists of nuclear and extra nuclear part only. सॉरी, जर सपोज आपण बघितलं ॲटम कशापासून बनलाय, मग याच्यातनं प्रूव्ह झालं फक्त न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर म्हणजेच कोण, तुमचे इलेक्ट्रॉन्स. बाकी युनिफॉर्मली काही डिस्ट्रीब्युटेड आहे अशा सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या काय होत्या, चुकीच्या. इथे लक्षात. सो ह्या थिअरी सोबत आपण काय केलं ना, की तुमचा ॲटमचं इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते कसं असेल हे प्रूव्ह केलं. पण अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी बाकी होत्या, की हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्वच का करतात, किंवा काही ॲटम्स आहेत त्यांच्यामध्ये कलरफुल असतात, बरोबर ना, ल्युमिनसन्स आपल्याला दिसतो, तो का दिसतो, बऱ्याचशा गोष्टी अजून पेंडिंग होत्या सांगायच्या. म्हणून रुदरफोर्डचं ही मॉडेल आपण कंप्लीट मॉडेल होतं असं म्हणू शकत नाही, पण हा बऱ्यापैकी खूप डिटेलिंग रुदरफोर्डने त्याच्या मॉडेलमध्ये केली. सो दिस वॉज नथिंग बट व्हॉट युअर रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल अँड व्हॉट अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. तुम्हाला काय करायचे, आता तुमची व्हिडिओ पॉज करायची, एकदा छान हे सगळं लिहून घ्यायचं आहे आणि समजून घ्यायचं. व्हिडिओ 2दा 3दा 100 वेळा बघा, पण समजल्याशिवाय पुढे जाऊ नका. कॉन्सेप्ट डोक्यात जात आहे सगळ्यांच्या, बरोबर? ठीक आहे. सो व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. झालं लिहून? आता स्टुडंट्स, हे होतं आपलं लास्ट टॉपिक आजच्या सेशनचं. आपण काय करणार आहोत आता, रेस्ट ऑफ जे टॉपिक्स आहेत, म्हणजे जे तुमचे पुढची मॉडेल्स आहेत, जसं की भोरचं मॉडेल असणार आहे पुढे, सो ते सगळे जे मॉडेल्स असतील ते सगळे आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ॲज इन आपला आजचं टाइम लिमिट काय झालंय तर संपलेलं आहे. ओके, सो दिस वॉज डन विथ टुडे सेशन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. टिल देन, हॅपी लर्निंग.